रात्रीचे वाढले 1:30. डीजे एमजी सावताडा इधर बैठे डीजे तर पुढे डीजे पुढे चलो लेट्स गो. यस की हाँ हेलो गाइस. गुड मॉर्निंग गाइस. सुबह के अभी 12:30 हुए हैं. सुबह ही बोलते 12 के 30 नहीं है भाई, 1:समथिंग हुए हैं. देखो एग्जैक्टली 1:22 हुए और हम गोवा की तरफ चल पड़े हैं. ये हमारे साथ ये सारेगामा कारवा है, इस पे हम गजल सुनते जाएंगे और गोवा तक जाते जाते माहौल तो बन जाएगा फिर. और ऐसे हमने हमारी गाड़ी को मस्त कन्वर्ट कर दिया है स्पेशियस. स्टीयरिंग पे है एसके फ्रॉम निफाड. ही सोलो ट्रिप आहे प्रत्येकाची. डीजे आमच्या दोघांची तर झाली, आमच्या दोघांचे एवढे वाटले आता आमची सोलो ट्रिप. आम्ही आमच्या गाडीमध्ये पूर्ण बेड वगैरे सगळं सेटअप करून होतं की आता बस गाडीमध्ये गेले की झोपायचं. पण कशाची असं झोपलं म्हणजे आमची मुलं का. निहाल उठून बसला, शिव उठून बसला, आम्ही मस्त गोष्टीच करत. मग काय आलं खेडशिवापूरचं टोल नाका, म्हटलं चल. स्वप्नील म्हणे की चला प्रसादचा चहा पिऊ. फक्त चहा पिऊन होतं का मग घेतलं ते बन पाव आणि ते मस्त एन्जॉय केला. आणि गाईज आता ना 2-2:30 वाजता बरं का, तरी तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे यार. चहाप्रेमी लोक कधी म्हणजे मला माहित होतं इतकं चहासाठी लोकांचं प्रेम होतं जात असेल किंवा काय तर बस. पण चहा एक नंबर आहे बरं का. कधी तुम्ही खेडशिवापूर रोडला आलेत ना, नक्की एकदा ट्राय करा. मस्तच जे मलाई टाकून चहा असतो ना, खूप भारी वाटतो. नक्की ट्राय करा. एकदम एवढे खतरनाक दिसत आहे ना, घाबरून लोक पळून जातील आपल्याला. एवढे खतरनाक दिसत आहे आपण. हे गाइस नींद आ रही है. हेलो देखो हेलो. एक पूर्व माहिती ना ब्लू वाला. हे गाइस सुबह के 5 बजे हैं और हम गहरी नींद में हैं. हाँ 5 वाजले तर आम्ही आता झोपतोय. बाय बाय, गुड नाईट. त्याचे 5:30 वाजले आणि आम्ही चाललोय. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर सकाळचे वाजले 7:30 आणि आम्ही आहोत गोव्यापासून जवळपास 100 किलोमीटरवर. हां आजराच्या जवळपास आहोत आम्ही. आणि तिथे एक टोल प्लाझा आहे जो की बंद आहे. तिथे थांबले नाश्त्यासाठी. खोराटे रेस्टॉरंट अँड फॅक्टरी आउटलेट. सो लेट्स गो. काय कमेंट करायची? हां अहो बोला सर 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 काय बोलता सर सर नो मोर फोटो सर सर. ह्या मॅडम आहेत, ह्यांनी मला खूप फेमस केलंय काजवा फेस्टिवल. चलो सो इथे आहेत त्याचे प्रोडक्ट्स. रिटा ओके काय रिटा चहा पावडर, काजूचे प्रकार.
खजूर, बहुत कुछ है दिख रहा है यहाँ पे। ओके नाही तर पावसाचं आगमन होण्याची शक्यता आहे. तर बघा तुम्ही हे बांधणं सुरू आहे. तर सकाळचे 9:30 वाजले. पावसाचे भुरभुर थेंब यायला लागले आणि आमच्या कॅरियरवर बॅग्स आहेत ते भिजायला नको म्हणून हे सगळं जुगाड चालू. तसं पडून जाशील तू. निहाल मी काय सांगते जरा आवाज नको झोपले. फायनली आम्ही गोव्यामध्ये आहोत आणि गोव्यामध्ये एंट्री केल्यानंतर असे छोटे छोटे जे गावं लागत होते. गॉड, मला ना गावांचं म्हणजे प्रति खूपच प्रेम आहे आणि गोव्यातली गावं किती सुंदर वाटत होती राव. असे रस्त्यांवर बसलेली ते लोक, भाजी मंडई अँड ऑल थिंग्स. मीन्स मी ह्या छोट्या छोट्या गोष्टींची ना खूप मोठी फॅन आहे बरं का. बरेच लोक म्हणतात की गेले की दुसरा फॅन्सी गोष्टी पाहिजे. नाही, मला गावात गेलेले तिथले रस्ते, तिथली लोकल लोक, त्यांचं जेवण, त्यांच्या गोष्टी ते पाहायला खूप मजा येते. आणि ह्या गाडीच्या मागे आम्ही जात होतो, एक रिक्षा होता तिथे भाज्या वगैरे विकायला. अशा बाजार होता मे बी त्या दिवशी तिथला. इतके मस्त बाया बसलेल्या होत्या, त्या गोवन बाया. मीन्स नारळ वगैरे विकत, त्यांचा भाजीपाला. वाव. आम्ही आंबे पण घेतले तिथे. खूप मस्त मस्त होतं यार, म्हणजे छान वाटतं मला. तुम्हाला पण असं म्हणजे ह्या छोट्या गोष्टींचं खूप क्रेज आहे का, मला जरा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बघायला तर खूपच आवडतं मला. म्हटलं चलो ऐसी जगह विचार मतलब देखा जाए, असं नाही का, असं छान वाटत होतं. आणि रेकॉर्ड करायला आवडतं आणि मला लोकली असं फिरायला खूप आवडतं. आणि अशा ठिकाणी कॉर्ड सेटच आहे पोराईसाठी. हे गाइस, नेहा अभी सबको कपड़े गिफ्ट करने वाली है या गोवा में. हाँ, पेमेंट बस तुम लोग करो, मैं गिफ्ट करूंगी. पेमेंट हम करते हैं, मोबाइल दो तुम्हारा. ले लो फिर, कोई दिक्कत नाही आहे. फोन ले लो. होय प्रीती, फोन घेऊन घ्या, काही विषयच नाही आहे. कंगाल होऊन आलोय आम्ही. खंगाल जेव्हा लग्न झालं तेव्हा झाले. खंगाल हो गए तुम लोग, खंगाल.
हे मंदिरच लय मस्त आहे रे इथले, मला लय आवडले. नाही मंदिर आहे, काही मंदिर आहेत, काही चर्च आहे. पण स्ट्रक्चर खूप छान आहे. इकडे चर्च आहे, समोरच मंदिर आहे. शिवाजी मग जोसेफ एसटी जोसेफ सेंट जोसेफ, विजय माहिती आहे ना त्याचा, ते जोसेफच येतो. तो थालापती. थालापती. सो हॉटेलचं नाव आहे परफेक्ट स्टे आणि आम्ही पोहोचले. तुम्हाला दाखवते कसं आहे. तर इथे आहे स्विमिंग पूल. पहा तिथे गाडी लावली आहे आम्ही, पार्किंग दुसरीकडे आहे. तर चेक इन करताय तिकडे स्वप्नील ते झाल्यानंतर आम्ही निघणार आतमध्ये जाणार. छान वाटतं इकडे. 12:30 झालेत आत्ता. बाहेर निघालो आणि जातोय जेवणाकडे. हॉटेल आणताय ए, रेट जर अंदाजा घे बरं. We are in Goa. मी सगळ्यांचे काढते, माझं मला. रात्रीचे 10 हा ना 10 वाजले आणि आम्ही निघालोय बीचच्या शोधात. सो हॅलो गाईज, दिस इज गोवा लाईफ, फ्रीडम ऑफ मांजर. दिस इज मोर जिम कल्चर. एवढ्या अंधारात एवढ्या काय बघू की आधी काय. Adventure is begin. This is what is very very danger. Adventure begins here. Oh my god, पाणी guys. OMG. Just जरा सांभाळून चला guys तुम्ही सगळे. So welcome to Goa, Singam. हे माझं फर्स्ट टाइम आहे गोवामध्ये ना. जस्ट लव्ह इट. मला खूपच आवडलं खरंच सांगते. गोव्याची वाईब्सच वेगळी आहे. कोकणात 10 वाजले की असं वाटतं की चलो चलो बस झालं आता बाहेर निघायला नको. पण गोव्याला अरे 10 वाजलं तर आत्ता रात्र सुरू झाली असा विषय राहतं. मस्त भारी वाटतं बरं का. आम्ही मस्त एन्जॉय केला आणि आता जेवण करून जाणार आहे झोपायला. बाय. जेवण झालं आहे आमचं. मस्त बीच साईडला जेवण केलं आणि आम्ही निघालो आता आमच्या रूमवर जायचे. रात्रीचे जवळपास 12 वाजलेत. सो नाव बाय बाय. आतापर्यंत व्हिडिओला सबस्क्राईब केलं, चॅनल व्हिडिओ लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला असंच प्रेम द्या. तोपर्यंत बाय.